अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। एक आठवड्यानंतर आता दिवाळी आहे, अगदी थोडेसे दिवस बाकी आहे आणि दिवाळी येण्याआधी तुम्हाला तुमच्या घरासाठी, तुमच्या देवघरासाठी अतिशय शुभ लाभ देणाऱ्या अशा काही वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत। बघा, प्रत्येक सणाच्या आधी मी तुम्हाला आठवण करून देत असते, अशा काही सणांच्या आधी त्या वस्तू जर आपण घरात आणल्या आणि त्या दिवशी त्यांची पूजा केली ना, तर त्याचं खूप भरभरून फळ लाभ जो आहे तो आपल्याला मिळत असतो। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरामध्ये धन, वैभव, सुख, आनंद अगदी भरभरून मिळण्यासाठी या गोष्टींचा खूप फायदा होत असतो। तर त्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या आधी या शुभ वस्तू घरी आणायच्या आहे। तुमच्या घरासाठी, मुख्य दरवाजासाठी, त्यानंतर देवघरासाठी या वस्तू ज्या आहेत त्या खूप लाभदायी ठरतात। माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्याची ताकद, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्याची ताकद या वस्तूंमध्ये। तुम्हाला या वस्तू जवळ कुठे मिळाल्या अतिउत्तम, नाही मिळाल्या मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला या सर्व वस्तू मिळू शकतात। बघा, शक्य असतील तितक्या वस्तू तुम्ही घ्या। आपण ड्रेस वगैरे अशा बाकीच्या वस्तू खरेदी करताना हॉटेलमध्ये जातो तेव्हा 500-1000 रुपये असे आपण खर्च करून टाकतो, पण मग या देवाच्या वस्तू घेताना आपण थोडाफार विचार करतो, अरे बापरे 500 रुपये, 1000 रुपये। पण बघा, या वस्तू एकदा घेतल्या ना तर त्याचा लाभ आपल्याला आयुष्यभरासाठी असतो। तर त्यामुळे तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। हे बघा, मी असं हट्ट नाही करत की सगळ्याच घ्या, पण जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही घ्या। मी प्रत्येकीचे तुम्हाला महत्त्व सांगते आहे आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे। बघा, दिवाळी ही माता लक्ष्मीसाठी हा आपण सण साजरा करत असतो। माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन व्हावे यासाठी आपण दिवाळीला लक्ष्मी पूजन करत असतो आणि अशा शुभ मुहूर्तावर जर आपण काही गोष्टी घरामध्ये स्थापित केल्या तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। तर त्यामुळे या काही शुभ गोष्टी आहे या आपल्याला दिवाळी आधी आणून ठेवायच्या आहे। खूप महत्त्वाच्या वस्तू आहे, तुम्ही नक्की आणा। तर बघा, 9 नोव्हेंबरला दिवाळी आहे। 9 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरुवात होते। तर दिवाळी हा आपल्या सगळ्यांचा हिंदू धर्मातला खूप मोठा सण आहे। या दिवशी सर्वत्र दिवे लावले जातात आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर यांचे पूजन केले जाते। लक्ष्मीने आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी आपल्याला काही सेवा, उपाय जे आहे ते करायचे आहे आणि अशा शुभ मुहूर्तावर लक्ष्मी मातेचा आपल्याला भरभरून आशीर्वाद व्हावा आणि या दिवसांचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या घरात स्थापित करायच्या आहे। आणि बघा, आपण दिवाळीला इतरत्र बाकी सजावटीसाठी सगळं सामान घेत असतो, त्यावेळेस आपण विचार करत नाही, पण मग या देवाच्या गोष्टी घेताना सुद्धा तुम्ही एकदा घेऊन बघा। मागच्या वर्षी खूप ताईंनी मला कमेंट केलेले आहे, मागच्या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघा, तिथे चेक करा। या वस्तू ज्या आहेत त्या खूप लाभ देणाऱ्या आहे। आपल्याला बघा, प्रत्येकाला वाटतं की देवी आईची, माता लक्ष्मीची माझ्यावर कृपा असावी, माता लक्ष्मीने माझ्या घरातील सगळ्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा। असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहे। तर या 5 दिवसामध्ये तुम्ही कधी पण या वस्तू स्थापित करू शकता। शक्यतो दिवाळीच्या पहिल्या दिवशी केलं तर अतिउत्तम आणि मी तुम्हाला स्क्रीनवर पण नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला या मिळून जातील। आपल्या आयुष्यातले दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊन जातात। तुम्हाला बघा, आपल्याला माणूस आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख ही येतच असणार। असा एक पण माणूस नाही की ज्याच्या आयुष्यात फक्त सुख आहे, दुःख अजिबात नाही, असा एक पण माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही। तर त्यामुळे बघा, तुम्हाला या वस्तू स्थापित करायच्या की जेणेकरून आपल्यावर दुःख, अडचणी, संकट जे आहे ते कमी येतील आणि आले तरी त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतील। आपले स्वामी आणि माता लक्ष्मी, आपली कुलस्वामीने आपल्या पाठीशी नेहमी उभे राहावे म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये स्थापित करायच्या आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्रभावी आणि प्रत्येक सणाला मी तुम्हाला सांगत असते, श्रीयंत्र। महिलांनो, बऱ्याचशा ताईंनी हे श्रीयंत्र घेतलेले आहे, पण तरी पण नवरात्रीमध्ये तुम्ही स्थापित करू शकल्या नसतील तर दिवाळीमध्ये हे श्रीयंत्र स्थापित करा। कसं स्थापित करायचं आहे याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला ह्या पूजेमध्ये सुद्धा हे श्रीयंत्र ठेवल्यामुळे खूप फरक पडतो, पूजेचे शुभफळ आपल्याला मिळतात। श्रीयंत्र घरात ठेवण्याचे इतके फायदे आहे की ते तुम्हाला माहीत पण नसतील, सांगू तितके कमी, एवढे फायदे आहे। प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असतं, परंतु कधी कधी काय आहे, केलेल्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही। तर त्यासाठी आपल्याला धन कमवण्याचे अनेक मार्ग सापडण्यासाठी, त्यानंतर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी काही उपाय केले जातात। त्यातलंच एक महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे। तर त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरात टिकवून ठेवण्यासाठी, तिच्यामध्ये वाढ होण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केले जातं, श्रीयंत्राची घरामध्ये सेवा केली जाते।
धनलक्ष्मीची कृपा प्राप्तीसाठी श्रीयंत्राची पूजा खूप 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 लाभकारी ठरते। श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो। बघा, नवरात्रीमध्ये सुद्धा आपण रोज यावर कुंकुमार्चन केलं होतं। खूप ताईंनी आपण सगळ्यांनी मिळून सोबत सेवा केली होती। तर असं हे श्रीयंत्र आहे। दुसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ, जर तुम्ही श्रीयंत्र घेणार असेल। आणि हां, दुसरी गोष्ट, हे जे श्रीयंत्र आहे माझ्याकडचं हे मोठ्या साईजमधलं आहे, तुम्हाला ते छोट्या साईजमध्ये सुद्धा मिळेल। ठीक आहे, छोटी साईज असते तर त्याच्यात पण मिळेल। माझ्याकडे हे भरपूर मोठं आहे। मी जवळपास लग्नानंतर हे श्रीयंत्र जे आहे ते आमच्या देवघरामध्ये स्थापित केलं होतं। त्यानंतर श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ। कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाचे जे बी आहे त्यांची ही 108 मण्यांची माळ आहे। रोज आपण लक्ष्मी मातेला कमळ वाहू नाही शकत, आणि कमळ वाहिल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होत असते, आपल्याला आशीर्वाद देत असते, कारण त्या तिच्या प्रिय गोष्टी आहे। मग ती पण आपल्याला आपल्या प्रिय गोष्टी आपल्या आयुष्यात देते। तर कमळ तर आपण रोज वाहू नाही शकत, तर त्यामुळे ही कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीच्या जवळ, लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्हाला ही ठेवायची असते। आणि हिच्यावर तुम्ही 99 मंत्र, माता लक्ष्मीचे जे कुठले मंत्र आहे त्याचा तुम्ही जप करू शकतात। तर असं ही कमळगट्ट्याची माळ आहे। यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुबेर यंत्र। बघा, हे माझ्या देवारातलं कुबेर यंत्र आहे। जे श्रीयंत्र मी छोटी साईज बोलली ते पण याच साईजमध्ये येतं। तर बघा, हे कुबेर यंत्राची सुद्धा सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनाला करायची आहे, आणि कुबेर यंत्र जे आहे ते तुमच्या देवघरामध्ये असलंच पाहिजे। कुबेर यंत्राचे सुद्धा खूप फायदे आहे, याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। कुबेर देवतांचा फोटो आणि कुबेर यंत्र जे आहे ते आपल्याला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये आपल्याला याची पूजा करायची आहे। आणि यानंतर तुम्ही सगळे यंत्र जर घेणार असाल तर त्यासोबतच रुद्रयंत्र, आता हे माझ्या देवारातलं आहे, हे पण मोठ्या साईजमधलं आहे, यात छोटी साईज पण मिळते। रुद्रयंत्रावर आपण बघा दर सोमवारी, त्याच्यानंतर श्रावणामध्ये याच्यावर सेवा केली जाते। घरातले जे व्यसनी तापट लोक असतात, चिडचिडपणा जे करतात, तर त्यांचे व्यसन सोडण्यासाठी श्रीयंत्रावर सेवा केली जाते, आणि त्याचं तीर्थ जे आहे तर ते त्या लोकांना दिलं जातं। मोठ्यात मोठे आजार याच्यापासून दूर होतात। तर असं हे श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र, यातलं तुम्हाला आत्ता घ्यायचं असेल तर तुम्ही श्रीयंत्र, कुबेर यंत्र घ्या, आणि जमल्यास रुद्रयंत्र पण घ्या, त्याची पण सेवा तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा। यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनला आपल्याला हा जो कॉईन आहे, माता लक्ष्मीचा कॉईन, मी तुम्हाला आत्ता कोजागिरीच्या वेळेस पण याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली होती। फक्त माता लक्ष्मीचा कमळामध्ये बसलेला आणि बाजूला 2 हत्ती असं जरी मिळाला तरी चालेल। माझा जो आहे त्यामध्ये बघा माता लक्ष्मी आहे, सरस्वती माता आहे, आणि इकडे गणपती बाप्पा आहे, तर असा मी घेतलेला आहे। तर हा चांदीचा कॉईन जो आहे तो तुम्ही ज्वेलरीच्या शॉपमधून, जिथे चांदीचं दुकान आहे तिथून घेऊ शकता। आता माझ्याकडे जो पहिला होता तो छोटा होता, 1 रुपयाचा कॉईन एवढा, तर मग दरवर्षी मी त्याच्यामध्ये वाढ घालत गेली आणि तो वाढवत गेली। आणि लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा आपल्याला हा पूजायचा असतो। हा बऱ्याचशा पूजांना आपण जे गुरुवारचे वगैरे व्रत करतो त्याच्यामध्ये सुद्धा हा जो कॉईन आहे हा ठेवू शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी जी आहे ती कमळामध्ये बसलेल्या अवस्थेतच असावी। उभी लक्ष्मी माता फोटोमध्ये, मूर्तीमध्ये कशातही पूजू नका, कारण लक्ष्मी ही चंचल आहे। तर ती उभ्या परिस्थितीत आपण जर पुजली तर आपण आपल्या घरातला पैसा जो आहे तो वाहून जातो। किती पण पैसा आला, महिन्याला 5 लाख घरात येत असतील तरी सुद्धा ते पुरत नाही। म्हणून तुम्हाला माता लक्ष्मी ही बसलेल्या अवस्थेतच पूजायची आहे। ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला दिवाळीमध्ये पिवळ्या कवड्यांची सेवा करायची, नवरात्रीत पण आपण केली होती। पिवळ्या कवड्या ह्या तुमच्या देवघरातल्या लक्ष्मी मातेजवळ किंवा तुमच्या कुलस्वामिनीच्या टाकाजवळ, फोटोजवळ सुद्धा तुम्हाला ह्या पिवळ्या कवड्या ठेवायच्या असतात। पिवळ्या कवड्या आपण बघा देवीच्या मंदिरात जातो तर तिथे काही बाया माळे, कवड्यांच्या ज्या माळा असतात त्या मानेमध्ये घातलेल्या दिसतात, तर त्या का आपण विचार करत नाही? कवड्या ज्या आहेत त्या समुद्र मंथनातून त्यांची उत्पत्ती झाली होती, आणि कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात। तर त्यामुळे जर आपण अमुक एक दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये कवड्यांचा वापर केला, या पिवळ्या कवड्या जर आपण वापरल्या तर आपल्याला खूप फायदा होत असतो, आपल्या सेवेचं फळ मिळत असतं, तुमच्या धनामध्ये वाढ होते। म्हणजे जिथे तुम्ही 500 रुपये आज कमवताय तिथे तुम्ही 1000 रुपये, 1500 रुपये रोज कमवाल, असा या कवड्यांचा खूप फायदा आहे। मी खूप कवड्यांवर व्हिडिओ केलेले आहे, ते नक्की बघा। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही धातूचं कासव, एक ताटली असते छोटी आणि त्याच्यामध्ये कासव असतं, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। आत्ता माझ्याकडे देवाऱ्यामध्ये आहे, ते मी घ्यायला विसरली, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते। तर बघा, कासव हे खूप शुभ मानलं जातं।
आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर आपण धातूचं कासव घरी आणलं तर घरामध्ये सुख समृद्धी येते. तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होण्यासाठी धातूचं कासव जे आहे ते देवाऱ्यात ठेवलं पाहिजे. आणि बघा, कोणी चांदीचं घेतं, कोणी कसलं घेतं, पण तुम्ही पितळी जर कासव जरी घरामध्ये ठेवलं तरी पण ते खूप शुभ फळ देणारं असतं आणि तुम्ही देवघरामध्ये ते ठेवा. यातल्या ज्या ज्या गोष्टी मी सांगते त्या तुमच्याकडे असतील तर त्या परत नका घेऊ, पण ज्या नसतील त्या नक्की घ्या. एक वेळ दिवाळीला सजावटीच्या 2-4 वस्तू तुम्ही कमी घ्या, पण या वस्तू नक्की घ्या. आणि बघा, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरात असलीच पाहिजे आणि कुबेर देवतांचा फोटो तुम्ही नक्की आणा. मी तुम्हाला स्क्रीनवर देते तसा तो कुबेर देवतांचा फोटो असतो. लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची पूजा करत असतो, तर त्यामुळे त्या गोष्टी असल्याच पाहिजे. यानंतर अजून मी तुम्हाला काही वस्तू सांगते महत्त्वाच्या, ज्या मला मी देवघराची व्हिडिओ शेअर करते तेव्हा विचारले जातात. तर बघा, हा जो कलश आहे बघा, इथे हा एक कलश आहे आणि याच्यावर हे ठेवायला नारळ आहे. हे सिल्वर प्लेटेड आहे, तर हे सुद्धा त्या ताईंकडे मिळतं. खूप छान वाटतं देवाऱ्यामध्ये ठेवल्यावर आणि हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्ही देवघरासाठी दिवाळीला सजावटीच्या काही वस्तू पण घेत असाल, हे पाणी भरून तुम्ही देवघरामध्ये ठेवा. नारळ आहे हे, त्यानंतर इथे खाली 5 पानं आहे आणि हा कलश आहे, तर याच्यामध्ये पाणी भरून तुम्ही ही जे आहे हे ठेवू शकता. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासरूची पूजा करायची. बरेचसे लोक शहरांमध्ये राहतात, त्यांना गाय वासरू नाही मिळत. आम्ही योगायोगाने जरी नाशिक या सिटीमध्ये राहत असलो तरी आमच्या घराच्या जवळपास 1 ते 2 किलोमीटर अंतरावर गाईचा गोठा आहे. तर मी तुम्हाला दरवर्षी फोटो पण शेअर करते की वसुबारसची पूजा मी तिथे गोठ्यात जाऊन करत असते. प्लस मी घरी पण ही गाय वासरूची मूर्ती ठेवून मी पूजा मांडणी करत असते. पूजा कशी करायची याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. पण गाय वासरू नसेल तर घ्या. आपल्याला खूप वेळेस गाईची पूजा करावी लागते. बघा, गाईला आपण नेहमी नैवेद्य दाखवत असतो आणि गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं. त्यामुळे एकट्या गाईची पूजा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य मिळत असतं. तर त्यामुळे आपल्याला वसुबारसला ही मूर्ती लागणारच आहे. प्लीज विनंती करून सांगते, तुम्ही गाय वासरूची मूर्ती घ्या. ही एकदा घेतल्यावर तुम्हाला परत घ्यायची गरज नाही आहे. यानंतर दिवाळीसाठी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे बघा, हे गजलक्ष्मी. ठीक आहे, गजांत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी किंवा जे हत्ती, ह्या हत्तीची सोंड जी आहे ती वरती असली पाहिजे. उजवा पाय जो आहे तो पुढे असला पाहिजे, अशीच घ्यायची आहे. देवाऱ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ही ठेवायची आहे. ठीक आहे, ही देवाऱ्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, आपल्या घरावर येणारे दुःख संकट जे आहे, हत्ती हा बलवान प्राणी असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप ताकद असते. तर त्यामुळे हे देवाऱ्यात पूजल्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्यावर काही दुःख येतं, संकट येतं, तर ते संकट जे आहे ते पेलण्याची ताकद आपल्याला मिळते. हत्तीप्रमाणे आपण बलवान म्हणून सगळ्या दुःखांना, संकटांना आपण सामना करतो. याशिवाय पण या गजलक्ष्मीचे खूप 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 फायदे आहे. न चुकता न विसरता तुम्ही गजलक्ष्मी देवाऱ्यामध्ये स्थापित करा. याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. यानंतर मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई मला स्वामींची मूर्ती स्थापित करायची, तर मी कधी करू? दिवाळीमध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती जी आहे ती देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकतात. ही पण तुम्ही आणा. ठीक आहे, अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर अभिषेक पात्र. बघा, अभिषेक पात्र यासाठी की आपण बऱ्याचशा सेवा करतो तर त्यावेळेस आपल्याला अभिषेक करावा लागतो. जसं श्रीयंत्रावर अभिषेक करतो, त्यानंतर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करतो. तर असं या अभिषेक पात्राचा खूप फायदे आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की घ्या. यानंतर बघा, वारांची रांगोळी मी तुम्हाला सांगितली होती. ही छोटी साईज आणि ही मोठी साईज असते. 7 वारांची 7 रांगोळी. तर त्या प्रत्येक वाराचं काहीतरी महत्त्व आहे. बघा, देवांपुढे साप्ताहिक रांगोळी किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही काढू शकता. जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, सोमवारची रांगोळी. ही चंद्राची रांगोळी काढल्यामुळे सर्व विघ्ने दूर होतात, सतत प्रगती होते आणि चंद्राची पूजा करण्याचं फलप्राप्ती आपल्याला मिळते. यानंतर मंगळवारची रांगोळी काढल्यामुळे सर्व प्रकारच्या शत्रूंचा त्रास कमी होतो. मंगळाची स्तुती आणि प्रार्थना केल्यास संपत्तीमध्ये वाढ होते. असं प्रत्येक वाराचं महत्त्व आहे. ही वारांची रांगोळी. नाही काही तुम्हाला दुसरी डिझाईनची रांगोळी काढायला जमते ना, ही तुम्ही काढा. हिचं खूप शुभ फळ मिळतं. बाकीची मी हीच काढत असते. देवाऱ्यासमोर पण आणि मुख्य दरवाजासमोर पण मी सणांना हीच वाराप्रमाणे काढत असते. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीला बघा, आपण ते शुभ लाभ वगैरे असं प्लास्टिकचे पावलं घेत असतो. तर ते घेण्याऐवजी तुम्ही हे तांब्याचे घ्या. मी माझ्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर चांदीचे घेतलेले. आपण प्रत्येक महिला सगळ्या आपल्या ॲडजस्टमेंट करून थोडीफार इकडे तिकडे आपण घेत असतो या वस्तू. तर तुम्हाला नाही चांदीचे जमले, तुम्ही हे तांब्याचे घ्या. या तांब्याच्या पावलांवर बघा बरेचसे चिन्ह दिले. श्री, स्वस्तिक, ओम, त्याच्यानंतर कमळाचं फूल दिलं आहे, कलश दिलेला आहे. या प्रत्येक चिन्हाचं काहीतरी महत्त्व आहे. याचा पण चॅनलवर आपला व्हिडिओ आहे, प्रत्येक चिन्हाचं काय काय महत्त्व आहे. तर ते प्लॅस्टिकचे लावण्यापेक्षा तुम्ही हे लावा परमनंटली.
तुम्ही रोज याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करत जा, याचे खूप फायदे होतात. तर प्लॅस्टिकचं लावण्यापेक्षा हे लावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर देवाऱ्यामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करायचा असेल तर करा. दक्षिणावर्ती शंख स्थापित केल्यामुळे आपल्या घरावर, आपल्या घरातील लोकांचं मृत्यूपासून, अपमृत्यूपासून त्यांचं संरक्षण होतं. आणि दक्षिणावर्ती शंखाचे इतर पण खूप फायदे आहेत. तर असं खाली स्टँड असतं आणि वरती शंख असतो. शंख तुमच्या देवारात नसेल तर शंखाची स्थापना करा, त्याशिवाय आपलं देवघर जे आहे ते पूर्ण होत नाही. यानंतर पंचगव्य. बघा, पंचगव्य यामध्ये गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप या सगळ्या 5 गोष्टींचं मिळून पंचगव्य होतं. जसं आपण उटणं लावतो तसंच आपल्याला हे लावून आंघोळ करायची असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर हे आपल्याला लावायचंच आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्या घरातली, आपल्यामधली जी नकारात्मकता आहे, ती वाईट शक्तीच्या आपल्या प्रभाव काही झाला असेल आपल्यावर तर तो जाण्यासाठी मदत होते. यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे कवड्यांचं तोरण. घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला हे कवड्यांचं तोरण लावायचं आहे. इतर कुठलं तुम्ही लावण्यापेक्षा हे कवड्यांचं तोरण लावा. कवड्यांच्या तोरणामुळे आपल्या घराकडे कोणाची वाईट नजर असेल तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो, म्हणून या महत्त्वाच्या काही गोष्टी लावायच्याच आहे. तर कवड्यांचं तोरण आणि हे मुख्य दरवाजाला 64 योगिनी यंत्र, याचा नवरात्रीत मी स्पेशल व्हिडिओ केला होता. दुर्गाष्टमीला हे आपल्याला पूजायचं असतं. याच्यात वास्तुयंत्र, विजय पंचदशी यंत्र आणि 64 योगिनी यंत्र आहे. मुख्य दरवाजाला या वस्तू लावल्यामुळे नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर, आपल्या घरातल्यांवर परिणाम होत नाही आणि वाईट गोष्टींपासून आपल्या घराचा बचाव होतो आणि दुःख संकट जे आहे ते आपल्या घरावर येत नाही. आले तरी त्यातून आपण लवकर बाहेर पडतो. आजकाल बघा, कोणाची आपल्याबद्दल काय विचार आहे आपण कधीच सांगू शकत नाही. तर त्यामुळे अशा काही गोष्टी लावल्यामुळे आणि कवड्यांकडे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते. तर त्यामुळे इतर कुठलं लावण्यापेक्षा तुम्ही या गोष्टी लावा. आणि हे जे 64 योगिनी यंत्र आहे यात तांब्याचं सुद्धा मिळतं. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. तर तांब्याच्या गोष्टी, धातूच्या ज्या गोष्टी असतात ना, त्यांचा प्रभाव अधिक प्रकर्षाने आणि लवकर पडत असतो. तर त्यामुळे तुम्ही ते लावलं तर अधिक उत्तम, नाहीतर तुम्ही हे लावलं तरी चालेल. ठीक आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांब्याचा सूर्य. याचा पण व्हिडिओ आहे. हा तांब्याचा सूर्य तुम्हाला दिवाळीच्या आधी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने वरती लावायचा आहे. ठीक आहे. म्हणजे कोणी आल्यावर आपण दार उघडायला जातो तर दाराच्या आतल्या साईडने, ठीक आहे, मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने वरती तुम्हाला हा सूर्य लावायचा आहे. या सूर्याचे पण खूप फायदे आहे. याचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे चॅनलवर. तर कारण मी प्रत्येकाची माहिती आता व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. पण या वस्तू ज्या आहे, सगळ्या सांगितलेल्या गोष्टी, एक पण वस्तू वायफळ नाही आहे, निष्फळ नाही आहे. प्रत्येक वस्तू काहीतरी फळ देणारीच आहे. या वस्तू तुम्ही लावल्या याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि या एकदाच घ्यायच्या आपल्याला, परत तुम्हाला घ्यायची गरज नाही. आधीपासून असतील अतिउत्तम, यातल्या अर्ध्या गोष्टी आधीपासून असतील तर राहिलेल्या गोष्टी तुम्ही घ्या. दिवाळी हा सण असा आहे ना की आपण प्रत्येक घराची झाडझूड, पूसपास सगळ्या जुन्या गोष्टी काढून टाकत असतो. छान छान माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी वस्तू आपण घरासाठी आणत असतो. तर त्यातल्याच या महत्त्वाच्या वस्तू आहेत. या तुम्ही आणा, याचा खूप फायदा होईल. तुमच्या घराचा खूप वाईट गोष्टींपासून बचाव होण्यासाठी मदत होईल. फक्त तुम्ही आणा आणि सेवा हळूहळू सुरुवात करा. असं नाही म्हणत सगळं आणा अगदी त्या दिवसापासून सुरू करा, हे शक्य नसतं. आपल्याला त्या गोष्टी, त्यांची सवय व्हायला थोडी वेळ लागते. पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहे, एकदा तुम्ही पुजून त्या लावल्या ना, मग त्याच्याकडे तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही आहे. तर अशा या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. या दिवाळी आधी तुम्ही आणा. मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला नक्की मिळतील. तर अशी महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.